शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय. राज्यातील आणि देशभरातील 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. ही सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वपूर्ण सरकारी योजनांसंदर्भातली प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलवरतीच बघायला मिळणार आहे. मित्रांनो बघा, मोदी सरकारने कॅबिनेट बैठकीत आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार PM किसान ही योजना पुढील 5 वर्षासाठी म्हणजेच 2030 आणि 31पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी 3.15 लाख कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच मोदी सरकारने प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला देखील मंजुरी दिली आहे. मित्रांनो, दरम्यान PM किसान योजनेबाबत ही आनंदाची बातमी अशा वेळी आली आहे ज्यावेळी लाभार्थी शेतकरी 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार 24वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात वितरित केला जाण्याची शक्यता असून सूत्रांनुसार नवरात्रीच्या काळात हा हप्ता जमा केला जाऊ शकतो. PM किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 23 हप्त्यांमध्ये 4.47 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. 23व्या हप्त्याद्वारे 9.49 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा झाला. आकडेवारीनुसार सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात 18,984 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम अदा केली होती. कोरोनासारख्या महामारीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी 1.71 लाख कोटींहून अधिक निधी वितरित करण्यात आला. तसेच PM किसान योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असून दर 4 लाभार्थ्यांमध्ये जवळपास 1 महिला शेतकरी आहे. ही योजना 2019मध्ये सुरू करण्यात आली होती. योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवल्या जाते. मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी त्यांची KYC प्रक्रिया किंवा आधार सीडिंग ह्या सर्व जे प्रोसेस आहेत सरकारने टाकलेल्या अटी घातलेल्या आहेत ह्या पूर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना PM किसानचे पैसे मिळवण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सर्व प्रोसेस पूर्ण करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूयात. धन्यवाद.